एवढा प्रभू भावे 19 मिनिट
असा सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या या गौरीपाड्यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज सत्संग संस्था यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। त्या सप्ताहातील आजचे कीर्तन सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलो। समस्त ट्रस्टीच्या विनंतीला मान देऊन आणि आजची जी काही कीर्तन सेवा आहे त्यांचं सौजन्य आमचे आदरणीय सुरेश भाऊ माळी यांच्या सौजन्याने आजची ही कीर्तन सेवा आहे। सुरेश भाऊंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एक गणात नमस्कार होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। लाडकी लेकरणी संत संत सम्राट वैराग्यांची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा चार चरणाचा भावपर भक्तिपर प्रकरणातल्या सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला। विभाग एवढा प्रभावे देणे संपुष्टे राहावे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात। एवढा मोठा परमेश्वर हे शब्दाने देखील सांगता येत नाही, परंतु आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो देणे संपुष्टी राहावे। तुकोबारांकडे जाऊन म्हणतात आपण त्याची ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो। वय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। त्याच्या पुढे जाऊन तुकोबार म्हणतात एवढा मोठा जगदाधार करणारा परमात्मा एवढा जगदानी पण भक्ताकडे काय मागतो मागे तुळशी दळ पाणी। शेवटी तुकोबार म्हणतात तो देव पुंडलिका करता आला, पुंडलिकाच्या नावा करता आला, आला नावा रूपा सगळ्या जगाला सोपा झाला। तुका म्हणे झाला सोपा झाला तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार म्हणतात एवढा म्हणजे नेमका केवढा। तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते वर्णन माझ्याच्या होत नाही। स्वतः सांगतात अरे देवा आधी पांडुरंगा जो रात्रंदिवस तुझ्या बरोबर होता, एकत्र जेवले एकत्र फिरले, एका क्षणाचाही वेळ तुला सहन झाला नाही, अशा नवविधा भक्तीपैकी सख्य भक्ती ज्याने केली तो सख्यपणी अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप 24 तास अर्जुन देवाच्या बरोबर राहायचा। तरी देवा तू कसा आहे किती मोठा आहे हे अर्जुनाला कळालं नाही। तुकोबार म्हणतात अर्जुनाचं जाऊ द्या, जर यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही। कारण एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन गुपचूप कृष्णानं माती खाल्ली हे
बळीराम दादा मज भेटाला तोही माझा पक्षपाती, तो माझा पक्षपात करणारा, माझ्याविषयी काही चांगला बोलणार आहे कृष्णा. अरे बाकीचे गोपाळ म्हणतात बाळा तू माती खाली नाही आई, ते सगळे खोटं बोलतायत. पण जेव्हा कृष्ण आपल्याला सांगत होता आई मी माती खालीच नाही, तेव्हा कृष्णाचं वयचं बघितलं किती होतं. तळवे तळ हात तळवे तळ हात उत्तर द्या. आपल्या रामलाला मूल साधारण किती महिन्याचं असतं? मुलं झाले ना किती महिन्याचं असतं साधारण? 7-8 महिन्याचं. 7-8 महिन्याचा रामलाला मूल कधी बोलतं का? तो रामलाला फटाफट बोलत होता. तळवे तळ हात टेकीला रामलाला सांगत होता आई की माती खाली. बळीराम दादा कोणता बोलतोय, सगळे गोपाळ कोणता बोलतायत, यशोदा माता म्हणली कृष्ण सगळे खोटं बोलतात मी मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? मारावया के उगालेली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. रामणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. जिने त्याचा संभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे ते मोठा हे कळलं नाही. तुकाबाई म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग करणार आपल्याला कसा काय करणार? एक लक्षात घ्या, पंढरीच्या पांडुरंगाची आणि आपली भेट वर्षातून फक्त 2दाच होती. कधी होते? बोलत जा, बोलल्यामुळे जरा चांगलं वाटतं. कधी होते? आषाढी आणि आषाढी कार्तिकीला आपण जर पंढरपूरला गेलो आपण देवाशी गप्पा मारतो का? गेल्यावर गप्पा मारायचं जाऊ द्या. आषाढी यात्रेला आपण पंढरपूरला जर गेलो 2-2, 3-3 दिवस बारीला लागायचं. कुठेतरी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो. आपण देवाच्या जवळ गेलो, काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथल्या माणसाला वेदक करतात. काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथल्या माणसाला वेदक करतात. काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देव दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधा त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार? मग तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? मग त्याला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनातला भाव हा भगवान परमात्म्याकरता महत्वाचा आहे. देव नेमका कुठे राहतो? न काष्टी विद्या तो देव न पाषाणी चतुर्मये भावी ही विद्या तो देव तस्मात् भाव ही कारण. देव आहे तो भक्ताच्या शुद्ध भावामध्ये. म्हणून तुकाबाई म्हणतात आम्ही शुद्ध भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण गेलो. रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवीन संत वाक्य म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेवटी वागडी ती. तुमच्याकडे सरळ असते काठा जवळ ढवळ करत नाही. थोडक्यात काय माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाई रस्त्यावर चालली होती ती आवाज देत होती सुयागे बिबगे दामनगे बोतले. मी नाही बरं तुम्हाला वाटायचं बरी आली नव बरोबर. ती बाई रस्त्यावर चालली होती सुयागे बिबगे दामनगे बोतले कोणाला काळमध्ये हेरिये सागर फुगे असं म्हणतात. तेवढ्या तिथल्या राज्यातल्या राजाने ऐकला आणि आवाज फार गोड येतोय. रस्त्यावर चाललंय तरी कोण? राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्याने जी चालली ती तरुण तडकदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कमवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय. पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत त्या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करीन तरी हिच्याशी कोणाशी महिला म्हणणं
म्हणजे लक्ष आहे तुमचं सुईवाणीशी. तिथे काय हो राजा बोलले तर राजा कसा तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला, तिला म्हटला काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करायचा माणूस आहे, काय म्हणते तुमचं? बापाने सांगितलं मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला काय हो मगाशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचार. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप तो मुलीला विचारून सांगतो, म्हणजे तुम्हाला नवीन फुटबॉल वाटलो इकडून जिथे उडवायला. हे राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाहीतर सरळ नाही बोला. बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आपल्या दारात आलाय ना. सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 2-4 दिवसापूर्वी गावोगावी टिकली बांगडे घेऊन फिरणारे लग्न लागल्यानंतर कोण झाली आता राजाची वा, म्हणजे लक्ष आहे तुमचं, राजाची राणी झाली. राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय होता, तिला कुठलंच काम नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, तिला एकच काम फक्त एका जागेवर बसायचं. तुम्हालाही माहितीये तिला दिवसात 17 गाव फिरायची सवय, तिला एका जागी बसून गोड लागेल. बरं दिवसभरातून 4-5 वेळा पाची पकवानाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आलं तर कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून घ्यायचे. का ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. हिंदू धर्माच्या प्रत्येकाप्रमाणे राजवाड्यामध्ये एक 10-15 दिवसामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. नंदनबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव घेऊ का? बरं मी घेतलं तर मी कोणी घ्यायला, तर मी घेतलं तर मी तरी कशा बरं मी घेते. तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या लग्नात तुम्हाला एक आले फार चांगलं नाव घेतलं मी बाई कसं काढतो करून तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या दुधाची मऊ साय हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो, आधी होती दासी पट्टराणी केली दिसी, तिचे हिंडणे राही नाव लक्षात ठेवणार लग्नात जरा आधी होती दासी पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राही ना मूळ स्वभाव झाली ना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या नाही ना, दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राही ना मूळ स्वभाव झाली.
नाही तरी असं कळलं जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता बोल म्हणत त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही बघा म्हणून एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोळे लागले अर्जुन भगवंतांना सारखा आडापडानं बोलू लागले पण तुम्हाला सांगते बऱ्याच लोकांना मंदिरात गेल्यानंतर सवय असते कोण म्हणतं देवा मला बंगला दे कोण म्हणतं देवा मला गाडी दे कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे काय काय बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर करू दे असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे जसा कळता तुम्हा कळ येते अंतरा येते अंतर न सांगता ही भक्ताच्या मनातला जाणारा तो म्हणतो त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय अर्जुना करता भगवंत विश्वरूप नटले त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिसले अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्यात उभे घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली देव म्हटले अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमावर डोळे दिले आणि एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी पण तरी सुद्धा अर्जुन भगवंताचा विश्वरूप पाहू शकला नाही पण तुकाराम म्हणतात देव केवढा असेल याचं नाम जवळ प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे तुका म्हणे म्हणतात एवढा मोठा देव आहे पण आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो तेने संपुष्टी राहावे भगवान परमात्म्याकरता
काय गजल जनाबाई म्हणली देवा दळत दळताना मुक राहायचं नाही. मी पुढे म्हणते आणि तू माझ्या पाठीमागं माझ्यासारखं म्हणायचं. ठीक आहे म्हणते, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. तीच तितकी होती. जनाबाई आणि देव दोघं जण जात्यावर दळण करायला बसले. जनाबाईनं उभी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. देवाला पाठीमागं म्हणावं पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. जनाबाईने म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. देवाला म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईने म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. देवाने म्हणावं रखुमाबाई माझी माता. अरे देवा तुला काही वेळ लागला काय झालं? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका दिवस जनाबाईच्या भक्तीसाठी वेळ आहे. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का देवा जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जणी केलं भरी मी पण आपल्या या गावचे सरपंच काय उपसरपंच काय सदस्य काय या वर्गाचे नगरसेवक काय तुमच्या इतका अधिकार आता मलाही प्राप्त झालाय. मी आतलं घर झाडले तुम्ही बाहेरचं अंगण झाडाल का? बायको सरपंच झाली तरी झाडाल का? नाही हो का? नाही झाडीत जावं झाडीत जा. चांगलं असतं बायकोला मदत करणं. बघा किती हसले असं म्हणतो. ऐका पुरुष मंडळ अजिबात झाडायचं नाही. स्त्रिया कितीही मोठ्या पदावर जरी गेल्या स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात तर पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. तर आजही काही पुरुष लोकांचं जीवन असं आहे का? बायको म्हटली जा दळायला का विचारले चालले दळायला. बायको म्हटली घासा म्हणणे का लागले म्हणणे घासायला. त्याला पुरुष म्हणत नाही. त्याला आपल्या गावठी भाषेत एक म्हण आहे जन्माला आला गेला आणि ओझे बाबून मेला म्हणतात ना. असं अजिबात करायचं नाही. बघा एका गावात एक बाई आपल्या घरात सगळी कामं करून घ्यायची. कपडे धुणं भांडी घासणं स्वयंपाक करणं झाडलोट करणं सगळी कामं करून घ्यायची. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काय बाई लाज नाही तुला नवऱ्याला काम सांगते तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस सकाळी उठली नवऱ्याला म्हटली तुम्ही आज कुठलंच काम करायचं नाही आज दिवसभर तुम्ही आराम करायचा. बाजारात गेली नवऱ्याला नवीन कपडे आले नवीन कपडे घालायला दिले. त्याच्या समोर पुरणपोळी असं पाठीपा पडण्याचं भोजन ठेवलं. त्याला म्हटली जेवा आणि जेवली का दिवसभर आराम करा. तो म्हटला काय वर्षभर मला राबवून घेतेस आणि आज तुला देव कुठल्या पावला मला आईतर ताट जेवायला दिले. ती म्हटली हो मला देव वगैरे काही पावला नाही. म्हटली तुमच्या लक्षात नाही का आज बैल पोळा येते. कारण तुम्हाला माहिती फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगलं म्हणून जनाबाईने झाडलं देवाला केर घातला. हे फक्त आपण ऐकायचं पुरुष मंडळ आचरण करायचं आणि हे फक्त त्यांनीच करावं. झाड लोट करी केर घरी चक्कर पाणी. त्याच्यामुळे जाऊन सांगते भावामुळे भक्तीमुळे माझ्या जनाबाईने किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची. भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची अरे काळ्या मिठ्या मुलं मायेच्या कारण्या तुझी राड रडकी झाली जग सावित्री पिढाल्या. तुझे गेले म्हणे तुला बाहुली काढले उभी राहून अंगणी
ती म्हणते भावळे आकळे होणार नाही म्हणून एवढा प्रभू भावे भावामुळे भक्तीमुळे कुठे राहतो तेने संपुष्टी राहावे संपुष्ट म्हणजे भक्ताची हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी कोटी साधो एवढा मोठा जगाचा बाबा माझ्या एका वारकरी संप्रदायातल्या संतान आपल्या हृदयामध्ये साठवल्या त्या संतांचं नाव माहिती वा संत सावता महाराज धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता माता धन्य त्याचा पिता सार्थविला दाता त्रैलोक्याचा एवढा मोठा जगाचा बाप संत सावता महाराजांनी हृदयामध्ये साठवला तेने संपुष्टी अजून कोणी देवाला हृदयामध्ये साठवलं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर माझे भक्त हनुमंत आहे बघा अयोध्येमध्ये एकदा सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू होता वनवासातून परत आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केले मातुकेऱ्यांचा सत्कार नाही केला सीता मातेला थोडस वाईट वाटलं की अरे रामायणामध्ये हनुमंतरायांचे सगळ्यांवर उपकार आहेत आणि माझा शोध घेण्यामध्ये एक नंबरचा उपकार झाला तर तो मारुतीरायांचा मग प्रभूंनी सगळ्यांचे सत्कार केले मारुतीरायांचा सत्कार केला नाही सीता मातेला थोडस वाईट वाटलं सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यात जो काही नवरत्नाचा हार होता तो हार आपल्या गळ्यातून काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला हनुमंतरायांच्या हाराच्या मळ्यात असे निरखून बघू लागले बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले बघता बघता गळ्यातला हारच तोडला जमिनीवर फेकून दिले एक जण उठला म्हटला अरे तुझ्यासारख्या वानराला या हाराची काय किंमत इतका अनमोल हार तू फेकून दिला हनुमंताला उभेला सांगितलं सीता माता मला प्रियच आहे मातेने मला हार दिला मी प्रेमाने गळ्यामध्ये घातला पण त्या हाराच्या गळ्यामध्ये मी माझे प्रभू रामचंद्र आहे की नाही यांना मी शोधत होतो वरून निरखून बघितलं मला माझे प्रभू दिसले नाही मला वाटलं कदाचित मण्यात असतील मणी दाताने फोडून बघितला मण्यातही माझे प्रभू नव्हते मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगली काय सांगितलं ज्या
हनुमंतराया हा देह तुमचा आहे ना हो मग तुमच्या देहात काम आहे का दाखवा दाखवा म्हटल्याबरोबर हनुमंतराया सगळ्या सभेसमोर उभे राहिले आणि भांडवण्या छाती नाविले प्रभू भगवान एक मोठान बोला त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो अभंगाचे दुसरे चरण होय भक्ती केला
आपली इच्छा पूर्ण करेल. कारण भगवान परमात्म्याने तुम्हाला मला जो काही देह दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बालिकेचा. त्याचं भजन नामचिंतन करण्याकरता दिले, संसार करण्याकरता अजिबात नाही. मग या ध्यानी जन्माला आल्यानंतर तुम्हाला मला प्रत्येकाला त्याचं नामचिंतन करायचे. मग या ध्यानी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण हा देव हे सगळं करण्याकरता दिलं. पण याच्यात तुम्ही जर काहीच करत नसाल तर शेवटी तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. मग जन्माला येऊन जर नाही हरिपाठाला, नाही कीर्तनाला, नाही भजनाला जर गेलात तर त्याच्यामुळे माणसाची काय फजिती होते. एक सुंदर उदाहरण सांगते का. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडी दोघ जण बसले होते. लक्ष द्या तुमचं. कुठे बसले होते? कोण बसले होते? म्हणजे लक्ष, माकड आणि माकडी. दोघांना छान गप्पा चालू होत्या. गप्पा चालू असताना तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली. जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता माकडी थोडीशी भावनिक होती. स्त्रिया कशा थोड्या भावनिक असतात. ती माकडी थोडीशी भावनिक होती. आपल्या नवऱ्याला म्हणते, काय हो, मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी झाली, चला मारायची का उडी? त्याने सांगितलं, नको, बरं आहे आपल्या माकडाचं. ऐका, अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. कोटी कोटी फेरा तेव्हा तो प्राप्त होतोय. पण आपल्याला तो मिळणार आहे नाही म्हणू नका. चला संधी आली ना, संधीचं सोनं करूया. त्या माकडाने सांगितलं, तू इतकी आग्रह करते ना, मग ठीक आहे, उडी मारू. उडी मारताना दोघांनी बरोबर, नाही तर मी मारायचं उडी आणि तू राहायची झाडावर बसून, असं नको. ती म्हणजे तेवढा बायकोवर विश्वास नाही का? पाहिजे तर हात पकडा. तुम्ही 1 2 3 म्हणा. तुम्ही 3 म्हटले की आपण दोघांनी उडी मारू. ते माकड म्हटलं ठीक आहे. त्यांना असा पॅक बायकोचा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3 म्हटलं की दोघांनी त्या विहिरीमध्ये उड्या मारल्या. आता उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि माकडिणीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिने सांगितलं, प्रशंसेचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, तो असं वाईट मार्गाने खर्च करायचा नाही. पटकन जाऊया, एखादा गुरु करूया, गळ्यामध्ये माळ घालून हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या जन्मामध्ये या सगळ्या मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं, तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झाला. आता तू म्हणते गळ्यामध्ये माळ घालायची, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, मला काही ते जमणार नाही. माझं बरं होतं म्हटलं खाऊन पिऊन सुखी. माझ्याच्याने खाणं पिणं बंद होणार नाही. तिने सांगितलं, किती खाता? आता 50च्या जास्त वय तुमचं झालं, आता तरी सोडा, आता तरी गळ्यात माळा घाला. कितीतरी बायका नवऱ्याला सुधारायला सांगतात, पण माकडं ऐकलं. माकडाबद्दल बोलते का माणसाबद्दल लगेच? कितीतरी बायका नवऱ्याला समजावतात, पण माकडं ऐकत नाही. कारण शेवटी माकडच. तिने सांगितलं, ऐका, नका मारू उडी. तो म्हटला, नाही नाही, मला काय त्या गळ्यात माळा घालणं, हरिपाठाला कीर्तनाला मला काही जमणार नाही. तुला किती माळा घालायच्या तू घाल, मला जमणार नाही. आपलं मागण्याचं बरे, मी परत मारतो उडी. त्याने सांगितलं, ऐका, मनुष्य जन्म प्राप्त झालाय, नका मारू उडी. तो म्हणला, मी मारीनच. अहो नका मारू उडी. त्याने काही बायकोचं ऐकलं नाही. त्यानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं बरं. ऐका, जे पुरुष लोक बायकोनं चांगलं सांगितलेलं ऐकत नाही, एक दिवस त्याचं माकडच होतं. म्हणून बायकोचं चांगलं ऐकायचं. त्यानं काही तिचं ऐकलं नाही. त्यानं उडी मारली, त्याचं झालं माकड. ते माकड विहिरीच्या वरती आलं आणि दोघं जण नवरा बायको गप्पा मारत होते. आता मला सांगा, त्याची बायको म्हणजे सुंदर उपवार सई आणि तिचा नवरा माकड, कसा दिसत असेल जोडा? दुष्ट लागण्यासाठी. तेवढ्या तिथल्या जंगलाचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि त्या राजाने बघितलं की अरे, इतकी सुंदर स्त्री, तिच्याजवळ माकड बसलंय, या बाईच्या जीवाला धोका आहे. तो राजा पळत पळत गेला आणि त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे चालला. ते माकड पाठीमागून रडत होतं, उड्या मारत होतं, सांगत होतं, राजेसाहेब पाया पडतो तुमच्या, ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला. रडत होतं. आता मला सांगा, माकडाने
किती सांगितलं ही सुंदर बायको माझी, मग माकडाला बायको मिळेल. म्हणून लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. लक्षात आलं का? आताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. प्रत्येक माईबापाला सांगेल, तुमच्या मुलाचं चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर वाईट मार्गाला जाऊ देऊ नका. आणि वाईट मार्गाला जर गेला तर तुमच्या मुलांची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच. संतरात म्हणतात, आम्ही तुम्हाला सांगतोय ना, हे जरी नाही काल जेवढं काही घडले ना सगळ्या चालतंय. नाथबाबा म्हणतात, जन्माला जर देवाचं चिंतन नाही केलं तर तुमची फजिती त्या मागण्यास जाते. हे तरी नाही काय मग दुसरं नाही येईल सदैव शिव देवा काळ बांधून गेले एका जनार्दनी आमचं काय माझं येईल पिंगळा 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 महाद्वारी ओले म्हणून तुम्ही देवाचं चिंतन करा, देवाची भक्ती करा. ज्याप्रमाणे भक्ती कराल पुरवी धरावी इच्छा. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकलं
सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात. त्याला काय म्हणतात? घंटा. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवाला घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात इकडे तिकडे घंटा शिजू लागली. तिला घंटा काही मिळे ना. तिने आवाज दिला, सुनबाई आता देवाऱ्यातला घंटा कुठे बघून टाका. थांबा म्हणली आत्याबाई आली. ती सुनबाई पळत पळत आली. सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई घंटा कुठे ठेवला होता? म्हटली आत्याबाई आवाज सकाळपासून फ्रीज मध्येच होता. आता घंट्याची जागा देवाऱ्यात कसं का फ्रीज मध्ये? गप्प बस म्हटली आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. की सासू गप्प झाली. सुनबाई म्हटली, कसं आहे ना सासूबाई, सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये कांदा लसूण घंटा सुद्धा. आता तिला घंट्याला फोडणी द्यायची होती. तिला माहिती नव्हतं हे मी तू तासाला घंटा म्हणतात. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही बघा. एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिथं तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला म्हटला, बाई सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, नेमकं तुमचं चाललंय तरी काय? ती म्हणते, दादा मी सकाळपासून व्यायाम करते, व्यायाम. तू म्हटलं असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करता का? ती म्हटली, दादा तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगते, मी रामदेव बाबांची कट्टर शिष्य आहे. मी सकाळी उठते, टीव्हीला पहिले रामदेव बाबांची योगासन लावते आणि त्याच्यामध्ये रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास कोंदा गेलो सास को बात छोडो, सास कोंदा गेलो सास को बात छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला हात द्या बाहेर करा. ते म्हणतात श्वास घ्या, श्वास घ्या. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असाल त्याला. रामदेव बाबा तरी काय करतात? काही काही लोकांना काही कळत नाही, दुसऱ्याला विचारत नाही. ते उलट म्हणतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. अशी माणसं जीवनामध्ये कधी प्रगती करत नाही. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. माझे तुकोबाई तुम्हाला पावलं पावली विनंती करतायत. सांगतो तुम्हासी माझा रे, सांगतो तुम्हासी माझा रे, भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाली. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली, तर माझ्या भगवान परमात्म्याने त्याचा भाव पाहून त्याचा सगळा गाव सोन्याचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःखदायी पिढीला मुक्ती पोटीची पोलिया, त्याचे भेटीला गेलेला शुद्ध भावने पोलिया. गाव सोन्याचा दिला, गाव सोन्याचा दिला, विठोबाचा कर्मचारो, त्याचे जन्मी लक्षणारो, विठोबाचा कर्मचारो.
एकाचा भाऊ बघितला सगळा गाव सोन्याचा करून दिला. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे. तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या मुली जन्म घेतला. पुरवी धरावी इच्छा भगवान परमात्मा भक्ताच्या मनात इच्छा पूर्ण करते. पण ऐका, इच्छा पूर्ण करत असताना माझ्या देवाला वेळात पक्का समजतो. देव प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. घेशी देवा देशी ऐसा आसशी उदार कायो घडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेव महाराज म्हणतात, देवा तू किती कंजूस आहे रे. तू प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. बरेच लोक म्हणतात देवानं मला काय दिलं, देवानं मला काय दिलं. पण त्या अगोदर तुम्ही देवासाठी किती दिले फार महत्वाचं आहे. आज तुमच्या मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे. कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या, देणगी द्या. काही काही लोक फार प्रामाणिक आहे. कीर्तन सुरू झाल्यापासून मी बघते आले का पहिले टेबलावर देणगी देतात, न सांगता देतात. काही लोक मागूनही देत नाही. कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या, ते म्हणतात देव आज, देव उद्या, देव परवा, असं करता करता सगळा सप्ताह संपतो. पण ते काही देणगी देत नाही. आणि जे लोक सप्त्याला देणगी देत नाही ना, ते कार्याच्या दिवशी म्हणतात हिशोब दाखवा. हिशोब त्यानं मागा ज्यानं सप्त्या करता देणगी नाही. तुम्ही जर देवा करता दिल्या, देवाचा स्वभाव आहे. आज तुम्ही या सप्त्याच्या नावाने, दानोदराच्या नावाने 500 रुपये दिले, देव तुम्हाला उद्या 1000 रुपये देईल. 1000 रुपये दिले, देव 2000 रुपये देईल. 5000 रुपये दिले, देव 10000 रुपये देईल. कारण देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग थोडंसं घ्यायचं आणि दुप्पट द्यायचं. म्हणून ज्यानं ज्यानं आपली देणगी दिली नसेल, उद्या सकाळी पहिली आपली देणगी देऊन टाका. तुम्हाला देवाचं पाहिजे बघा. काही काही लोक म्हणतात त्याच्या मालाला भाव मिळाला पण माझ्या नाही. तू त्या सप्त्याला देणगी दिली का? तर तुझ्या मालाला भाव द्यायचा हे देखील देवाच्या हातात. त्याच्या करता देत चला. पटत नसेल तर थोडंसं उदाहरण म्हणून सांगते. एक दिवस कामात असताना भगवंताचं बोट कापलं. भगवंत पळत पळत कुंत्या आत्या काही सांगितलं, आत्या बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. कुंत्या आत्या कापड शोधण्याकरता भरभर फिरू लागली, तिला कापड मिळेल. पळत पळत भगवंत द्रौपदीकडे गेले, सांगितलं ताई माझं बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. भगवान परमात्म्याची वाईट अवस्था बघितली. द्रौपदी ताईने पुढचा मागचा विचार न करता अंगावर जो काही भरतरी शालू घातला होता ना, भरजरी ग पितांबर दिला ग फाडून. द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. काय दिलं देवानं द्रौपदीकडून घेतलं काय? एक साडीची चिंदी घेतली. चिंदीच्या मोबदल्यामध्ये दिलं की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं तेव्हा कोणी कामी आलं नाही. माझ्या द्रौपदीने कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, पेरकासा खयाला गेला, पेरकासा खयाला गेला, पेरकासा खयाला गेला. द्रौपदी करता भगवान परमात्मा धावून आले. पण देवाने विचार केला मी हिच्या करता आलोय, हिनं मला दिलं काय, दिलं किती. तेव्हा देवाच्या लक्षात आलं की अरे जेव्हा माझं बोट कापलं, सख्या हाताला चिंदी दिली नाही. पण माझ्या द्रौपदी ताईने भरतरी शालूचा पितांबर साडीचा काठ फाडून माझ्या बोटाला बांधला होता. त्या साडीच्या काठाला जेवढे धागे होते ना, त्याच्या 1000 रुपये साड्या तिला पुरवल्या. घेतलं काय? एक साडीची चिंदी घेतली, पण हजारोनी साड्या पुरवल्या. कारण देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही. तुका बरे म्हणता देवा तू किती मोठा आहे. तुझी असतेने वेदांची बोलणे, सूर्याची चालणे तुझी आवडे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्ण जाणून या शरण आलो. तुका बरे म्हणता देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंब खाली गळत नाही, आणि तुझ्या सत्तेशिवाय माणसाचं शरीर सुद्धा चालत नाही. मी महाराष्ट्रभर दोन देते, महाराष्ट्रभर कीर्तन करून फिरते. कीर्तन संपलं की काही काही महिला फार भावनिक असतात. कीर्तन संपलं की जवळ येतात आणि प्रेमाने विचारतात ताई 2 तास एवढं बोललीस, लक्षात कसं काय ठेवू दे ग. मी म्हणते मी बोलतच नाही, मला बोलवणारा सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा आहे. कोण बोलविते
चाले हे शरीर कुणाचे असते कोण बोलविते हरिण आम्हाला बोलवणारा चालवणारा भगवान परमात्मा आहे मग या जगामध्ये जर त्या देवाची सत्ता आहे मग एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो पण भक्ताकडे काय मागतो तुळशीचं पान अभंगाची किस्मत आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाची वेळही संपली आहे जास्त वेळ घेणार नाही शेवटी जाताना सांगेल ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेवा गर्जना करत महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे एका माणसाला मला प्रश्न विचारला ताई तुम्ही कीर्तनात राजे राजे म्हणता तुमचे राजे नेमके होते तरी कोण देव होते का तर नीट ऐका छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण विजयासारखी तलवार चालून गेला विजयासारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला मुठभर मौलाना बरोबर
यांची भागवत कथा या ठिकाणी चालू आहे. ती इथेच राहतात. कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आज बाहेर गेले.
बाबा या ठिकाणी उपस्थित नाही, पण तरी सुद्धा आज या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली आणि आजच्या ज्या कार्यक्रमाचं सौजन्य आहे ते आमचे आदरणीय सुरेश भाऊ दत्तात्रय माळी यांच्या वतीने ही सेवा आहे. त्यांच्या आई बबूबाई दत्तात्रय माळी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलानं आजची ही कीर्तन सेवा आहे. सौजन्य या कार्यक्रमाचं त्यांचं आहे. ज्ञानदाता सुखी भव ज्यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य दिलं त्यांना भगवंत कधीच काही कमी पडू देणार नाही. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्यांचं इन्व्हर्टरचं दुकान आहे आमच्या घरी. ते नेहमी इन्व्हर्टर नीट करायला आले की मिस्टर चर्चा करायची, माझी मिसेस कीर्तन करते. मग बऱ्याच वर्षानंतर ते माझ्या घरी आले, सांगितलं ताई या वर्षी तुमचं कीर्तन आमच्या गौरी पाण्यामध्ये ठेवायचे म्हणून सुरेश भाऊंच्या कीर्तनेला मान देऊन आज आपल्या ज्ञानोबा पवित्र अशा मंदिरामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. माझी सेवा ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करण्याची संधी मला मिळाली. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त परायण आमचे जय महाराज भटकरच ना, ते या ठिकाणी आले. मोजका वाजवलं, छान वाजवलं, हातात इतका गोडवा आहे. तर काही काही असे धडा वाजवतात, तसं काहीच नाही. वा, इतकं गोड वाजवलं. त्यांचं एकदा आपण कीर्तनाला असतात माझ्या आजही या ठिकाणी आला. तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्यांनी गोड असं गायण्याचं काम केलं. ते आपल्या ठाणे जिल्ह्याचं भूषण कालेरीतून आलेले आमचे गोरक्षनाथ महाराज दही म्हणते गोड आवाज आहे. रामदास महाराज त्यांनीही अतिशय गोड गायन केलं. पहिली तुमची छान झाली. तुलसीदास महाराज वा, तिसरं चरण खूप गोड म्हटलं, गोड झालं. तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. बाजूला विकास महाराज लातूरचे आहेत ते, त्यांच्या गावालाही माझं कीर्तन झालं. फार सेवा त्यांनी आमची केली होती. नाशिकवरून आलेले आमचे आदरणीय पगार महाराज, बाकीचे सगळे टाळकरी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि या ठिकाणी ज्या पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत इथे वडूनगरला माझ्या मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. यांच्यासारख्या अनेक विद्यार्थिनी संस्थेमध्ये शिक्षण घेतात. 15-20 जणी आहेत, पण गाडी छोटी असल्यामुळे 2-4 जणीच या ठिकाणी आल्या. त्याच्यामध्ये ज्योती माझी विद्यार्थिनी वडूनगरची, युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, रुपाली, श्रावणी आणि या दुसऱ्या 2 दिदी आहेत, रश्मी आणि ईश्वरी. बरं, दोघी जणी या ठिकाणी आल्या. विठोबा रंगलेल्या मुलींना नाचताना बघितलं, त्यांना मोह आवडलाच नाही. त्या पण पळत पळत आल्या आणि नाचायलाच लागल्या. 6 जणी मुली आहेत, तर किती गोड नाचल्या, किती रंग आणला कार्यक्रमाला. आवडलं का तुम्हाला? एका जोरदार टाळ्या वाजवा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत त्यांनी सुंदर गोड पोचवला. सृष्टीमाया दादांचं या ठिकाणी मला बोलत आला. तुम्ही माझ्या सगळ्या माता भगिनी आणि तुम्ही सगळे पुरुष वर्ग, समोर बसलेली वारकरी समजते वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुमच्या बाहेर जे तरुण मंडळी आहे खिडकीतूनच ऐकतो, खिडकीतूनच कीर्तन ऐकतो, त्यांचे आभार. पाठीमागे जे उभे आहेत ते उभे आहेत, ते बसलेले आहेत ते बसलेले आहेत. जवळजवळ 10 वाजून गेले. तुमच्या सगळ्यांनी बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कोणालाही भूक लागणार करायचं का? मग आहे तयारी नक्की पुढच्या वर्षी. आपल्या सर्वांचा आनंद, सर्वांचा उत्साह बघून या ठिकाणी हा कार्यक्रम आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. सर्वांचं पुढचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी बाबांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझ्याकडून बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. जाताना पुढे माझा परिचय करून देते. मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज 23 वर्ष झाले मी महाराष्ट्रावर कीर्तन करते. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही मी कीर्तन करून आले. तुम्ही युट्यूबला बघत असाल, झी टॉकीजला, स्टार प्रवाहाला, झी मराठीला सगळीकडे कीर्तन झाले. मी एकटी नाही, आम्ही तिघीही बहिणी कीर्तनकार आहोत. अनिता, वनिता, सुनीता आलं का? तिघीही बहिणी कीर्तनकार आहे. आम्हाला भाऊ नाही. 17 वर्ष झाले वडील वारलेत, पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुली महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. BA तून मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं.
अजूनही शिकली असते, अजूनही मोठी झाली असते, पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुली फक्त कीर्तनकार झाल्या पाहिजे. आज मी महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन करते. दुर्दैव एकच, ते बघण्याकरता वडील जिवंत नाही. माझ्या वडिलांची निरासेवा देवा आणि तुझी चरणसेवा पडू नका. वडिलांची पुण्यही वडिलांचा वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. जो बोलताना चुकला असेल तर क्षमस्व. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून 2 मिनिटांमध्ये आमच्या 2 विद्यार्थिनी आपल्या समोर फुगडी खेळतील आणि लगेच कीर्तन संपली. आपण आणि युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम वर्षभर इथून पुढे दिसणार आहे. युट्यूब मध्ये दादा तुम्ही या कार्यक्रमाचं शूटिंग